तर पंतप्रधान मोदी हे पुढच्या आठवड्यामध्ये 2 दिवस मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत। 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ मुंबई मेट्रो 3चं मोदींच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। दरवर्षी 20 दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याची विमानतळाची क्षमता आहे। नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्य काय? दरवर्षी 20 दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याची विमानतळाची क्षमता। विमानतळावरून दरवर्षी 0.5 दशलक्ष मेट्रिक टन माल वाहतुकीची अपेक्षा। 4 प्रवासी टर्मिनलनं सुसज्ज प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प। सेंट्रल टर्मिनल कॉम्प्लेक्स, एटीसी टॉवर, जनरल ॲव्हिएशन टर्मिनल, कार्गो सुविधांनी सज्ज। पहिल्या टप्प्यात एअर इंडिया एक्सप्रेस कडून 15हून अधिक शहरांकडे दररोज 20 उड्डाणं। सुरुवातीच्या टप्प्यात 15 देशांतर्गत तर 5 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश। नवी मुंबईसह ठाणे आणि कल्याणकरांना मोठा फायदा। रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यानं भूमिपुत्रांना होणार फायदा।